मी शरद स्वागत करतो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। 11 वाजले मित्रांनो। आता मी पोहोचलोय पंढरपूर बस स्थानकावर। तर आता इथून आपण कोणत्या कोणत्या गाड्या लागतात पाहणार आहोत मित्रांनो। पंढरपूर हे धार्मिक स्थळ असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भरपूर भाविक भक्त येतात। तर बऱ्याच लोकांना परतीचा प्रवास करण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। 1 ते 28 पर्यंत फलाट क्रमांक आहे। लांबलचक बस स्टँड आहे मित्रांनो। या ठिकाणी गर्दी करून असतात आणि विशेष आषाढी महिना चालू आहे। तर 19-20 फलाट क्रमांकावर या ठिकाणी परळी वैजनाथ ते मेंढा सातारा अशी गाडी लागलेली आहे, पाहू शकता तुम्ही। इकडे 20 नंबरच्या फ्लॅटवर 8 पाटी पंढरपूर 8 पाटी गाडी लागलेली आहे। इकडे गुहागर लागलेली आहे। अक्कलकोट सोलापूर पंढरपूर विटा कराड चिपळूण गुहागर फ्लॅट क्रमांक 22 वर ही गाडी लागलेली आहे। 11 वाजताचा टाइम आहे मित्रांनो। आणि हे बेंदवस्तीसाठी पंढरपूर बेंदवस्ती, हे अंबेजोगाई कोल्हापूर। आणि इकडे फलाट क्रमांक 26 वर गादेगाव गाडी लागलेली आहे, पंढरपूर गादेगाव। भरपूर मोठं असं लांबलचक बस स्टँड आहे मित्रांनो। आणि फलाट क्रमांक लांबलचक दुरीवरती आहे, म्हणून आपल्याला कलेक्शन करण्यासाठी भरपूर त्रास होईल, पण असो मी प्रयत्न करतो। या ठिकाणी 10-11 नंबरच्या फ्लॅटवर पंढरपूर लातूर गाडी लागलेली आहे, सोलापूर उजनी लातूर। वरती 11 वाजताची धाराशिव गाडी कोल्हापूर धाराशिव। आणि इकडे कराळ पंढरपूर सोलापूर विटा आटपाडी पंढरपूर मोहोळ सोलापूर जाते। आता ही पुढे 11 वाजलेले आहेत। आणि फलाट क्रमांक 8 वरती ही गाडी लागलेली आहे, नाशिक गाडी लागलेली आहे। फलाट क्रमांक 4 नाशिक धुळे मनमाड धुळे कोपरगाव नंदुरबार या साईडच्या गाड्या फलाट क्रमांक 4 वर 3 वर आहे मित्रांनो। प्रवासी भरपूर आहे, आषाढी महिना चालू आहे त्याच्यामुळे, आणि गाड्या पण भरपूर आहे। पंढरपूर डिजिटल बोर्ड वेळापत्रक 11च्या टाइमिंगचं वेळापत्रक दाखवत आहे। 11 वाजलेले आहे। फलाट क्रमांक 28 वरती आणि 25 वरती मंगळवेढा गाडी लागलेली आहे, 26 वरती वळे आणि 27-28 इकडे पंढरपूर लावशी। 11 वाजलेले आहे। फलाट क्रमांक 24 वर कोल्हापूर गाडी लागलेली आहे, नांदेड ते कोल्हापूर असा हिचा रूट आहे। एवढं मोकळं वातावरण आहे तरी सुद्धा एकदम असा खतरनाक स्मेल येते लघवीचा की भयानक, एकदम असं डोकं हे होऊन जाते। एवढ्या चांगल्या मुताऱ्या सुलभ शौचालय बांधून ठेवले आहे, पण लोक त्यांचा 100% वापर करत नाही, आणि म्हणून हे असं आहे। सोलापूर ते सातारा ही शिवाय गाडी लागलेली आहे, पंढरपूर मसवड तईवर सातारा। 11 वाजून 5 मिनिटं झाले। 11 वाजले। सोलापूर ते आदमापूर गाडी लागलेली आहे, फलाट क्रमांक 24 वरती। पंढरपूर नंतर सांगोला मिरज कोल्हापूर आदमापूर असा मार्ग आहे या गाडीचा। टेंभुर्णी गाडी स्पेशल लागते का? इंदापूर गाडी जाता तुम्ही? टेंभुर्णी स्पेशल लागते का ती? मग ते प्लॅटवर वाचून बघा, मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळानं, थांबा। वाजले। आणि इकडे गाडी लागलेली आहे गडहिंग्लज कोल्हापूरसाठी, बीड ते गडहिंग्लज फलाट क्रमांक 24 वर ही गाडी लागलेली आहे। बार्शी मिरज सांगली निपाणी असा मार्ग यायचा। आत्ताच आलेली गाडी 11:15चा टाइम झाला। गाणगापूर ते पुणे गाडी आहे ही, पिंपरी चिंचवड गाणगापूर पुणे पिंपरी चिंचवड फ्लॅट क्रमांक 14 वर ही गाडी लागली, पाहू शकता। गर्दी पाहू शकता या गाडीसाठी। ग्रामीण वेळापत्रक आहे, पाहू शकता तुम्ही। विना थांबा सोलापूर गाडी 15 मिनिटातून गाडी असते सोलापूरसाठी। भरपूर साऱ्या गाड्या आहेत। इकडे कराड ते धाराशिव गाडी लागली 11 नंबरच्या फ्लॅटवर। पंढरपूर नंतर सोलापूर तुळजापूर धाराशिव, आणि इकडे पण सोलापूर गाडी लागलेली आहे। भरपूर साऱ्या शटल सेवा आहेत सोलापूर। ही गाडी इस्लामाबाद तुळजापूर आहे, सांगली मिरज पंढरपूर नंतर सोलापूर तुळजापूर आणि कोल्हापूर लातूर त्याच्याच बाजूला लागलेली आहे। फ्लॅट क्रमांक 7-8 वरती 11:15 झालेले आहे। फ्लॅट क्रमांक 3-4 वर 11:15चा टायमिंग कोल्हापूर नांदेड गाडी लागलेली आहे। सांगली पंढरपूर नातूर नांदेड नंतरचा टायमिंग यायचा। फ्लॅट क्रमांक 1 पासून तर 28 पर्यंत फ्लॅट क्रमांक आहे, आणि सगळेचे सगळे असे भरगच्च भरलेले आहेत। आषाढी वारीची ही गर्दी आहे, तुफान गर्दी आहे प्रवाशांची। आषाढी महिन्यामध्ये पंढरपूरच्या दर्शनासाठी भक्त येतात।
आणि त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करावं लागते. हे बस स्टँडचा पंढरपूर आगारासाठी फार मोठं चॅलेंज असते. 11:20 झालेले आहे आणि गाडी लागत आहे पाठी भगवानगड, पंढरपूर, नगर, पाथर्डी आणि भगवानगड असा रूट आहे या गाडीचा. आणि प्रवासी जागेसाठी कसोटी करत आहे, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. पंढरपूर बसस्टँडचं हे वेळापत्रक. तर यामध्ये सोलापूरसाठी शटल सेवा आहे. दर 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी सोलापूरसाठी गाडी तुम्हाला आहे इकडे, पंढरपूर सोलापूर. आणि त्यानंतर पंढरपूर पुणे स्वारगेटसाठी गाडी आहे. 20-25 मिनिटांना गाडी आहे दर 15 मिनिटांना किंवा 20 मिनिटांना. त्याच्यानंतर अकलूजसाठी पण गाडी आहे 20 मिनिटांना. आणि त्याच्यानंतर अक्कलकोटसाठी पण आहे, अर्ध्या तासानं गाडी आहे अक्कलकोटसाठी. आणि इकडे टेंभुर्णीसाठी पण रेग्युलर गाडी आहे अर्ध्या तासाने. तर अशा प्रकारे कुर्डुवारी आणि टेंभुर्णी याच्यासाठी आहे. तुळजापूरसाठी पण भरपूर गाड्या आहेत. तुळजापूर काय सोलापूर काय ते एकच. आणि बाकीचे जे आहे मग ते बाकीचे टाईम टेबलवरती आहे. 2-2, 4-4 वेळा असेल किंवा एकच वेळ असेल कुठली, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. छत्रपती संभाजीनगरसाठी 5 ते 6 वेळा टाईम दाखवत आहे वेळापत्रकावरती. पण आता पंढरपूर यात्रेनिमित्त वाढवला असेल तर काय माहिती. क्रमांक 26 वर 11:30चा टाईम झालेला आहे. अक्कलकोट ते देवघर गाडी लागलेली आहे. तुमचा पुढचा मार्ग आहे पंढरपूर, सांगोला, सांगली, कोल्हापूर, गगनबावळा आणि देवगड. पंढरपूर ते शेखपड गाडी लागलेली आहे. 11:30चा टाईम आहे. फलाट क्रमांक 22 वरती गाडी लागलेली आहे. शेखपड ग्रामीण खरेदी आहे वाटतं. सगळ्याच प्रकारचे दुकानं आहे. मेडिकल आहे, स्नॅक्स बार आहे, हॉटेल्स आहे. आणि 11:30 वाजलेले आहेत. तुळजापूर ते मालवण गाडी आहे ही. तिचा पुढचा मार्ग आहे पंढरपूर नंतर मिरज, कोल्हापूर, कणकवली, कोंढा आणि मालवण. पंढरपूर, वेळापूर, अकलूज लागलेली आहे. शटल सेवा गाडी आहे ही रेग्युलरमध्ये. 11:15 झालेले आहेत आणि गाडी लागलेली आहे लातूर ते वाई, सोलापूर, पंढरपूर, म्हसवड, सातारा, वाई. आणि पुढची गाडी लागलेली आहे पंढरपूर, आटपाडी, कराडसाठी गाडी लागलेली आहे ही. 11:15 होत आले आहे आणि मंगळवेळासाठी या दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत. पंढरपूर, मंगळवेळा. फलाट क्रमांक 26 वरती गाडी लागलेली आहे लातूर ते कणकवली. पंढरपूर नंतर इथं मार्ग आहे सांगोला, मिरज, कोल्हापूर, गगनबावळा, कणकवली, तुळजापूर वगैरे हा रूटवर गाडी आहे ही. बाजूला रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे रूट पंढरपूर बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळच आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी गाडी लागलेली आहे. सांगली ते छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर नंतर बार्शी, बीड, गेवराई, छत्रपती संभाजीनगर या मार्गाने ही गाडी आहे. आणि इकडे सोलापूर आणि इकडे इंदापूर, सोलापूर, हुमनाबाद असं काहीतरी आहे. ते कर्नाटकची गाडी आहे. 12 वाजलेले आहे. कोल्हापूर ते माजलगाव गाडी लागली आहे. पंढरपूर, बार्शी, कळंब, केज, आरुल, माजलगाव. आणि इकडे कोल्हापूर ते अंबाजोगाईसाठी गाडी लागलेली आहे. 12 वाजताचा टाईम आहे. त्याचा टायमिंग झालेला आहे. शिंगणापूर ते मुखेड गाडी आहे ही. पंढरपूर नंतर सोलापूर, तुळजापूर, लातूर आणि मुखेड असायचा मार्ग आहे. तिथं शेजारी सोलापूरच आहे. वाजलेले आहेत दुपारचे 12. दर्शन वगैरे झालं तेव्हापासून मी काहीच खाल्लेलं नव्हतं. चहा घेतला होता फक्त. तर आत्ता मी काहीतरी नाश्ता वगैरे करतो. इथं जेवण वगैरे असलं चांगलं तर जेवण करतो. तर विठोबा झालेला आता पोटोबा करून घेऊया. गुरुकृपा रेस्टॉरंट. पुरी भाजी आहे, वडा सांबार, मिसळ पाव, पावभाजी, डोसा, उत्तप्पा, इडली, चटणी, राईस प्लेट आहे. तिकडे भरपूर मेनू. तर डोसा बनवलेला आहे. 80 रुपये प्राईज आहे त्याची. आता पोट भरते की नाही काय माहिती.
मंडळी हॉटेलचे ढाब्यावरचे आणि जे जाहिरातीचे जे पोस्टर असतात पदार्थाचे ते एकदम खतरनाक असतात दिसायला HD क्वालिटीमध्ये. ते बघून एकदम असं तोंडाला पाणी सुटून जातं आणि ॲक्च्युलीमध्ये तसं नसतं. आपली मेजवानी डोसा. एवढा मोठा डोसा आहे पण माझं पोट भरेल का नाही काय माहिती आहे ना मला. याला तोडून टाकतो आता सगळा तोडून टाकतो याला. तर मग या मित्रांनो जेवण करायला माझ्यासोबत. जेवणच आहे एक प्रकारचं हे आणि आपल्याला काही जास्त लागत नाही. बाहेर गेलो की थोडं खातो मी. या डोश्याचा आनंद. तर मी आता हे लवकरात लवकर संपवतो. झालंय बाबा एकदाचं जेवण. भरलं आपलं पोट. आता 12:30 झालेले आहेत. ओजेवाडीसाठी गाडी लागली आणि इकडे हैदराबादची मुडे बियाई असं काहीतरी आहे. नाव नाही वाचता येत आपल्याला. कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती असेल तर. पुण्यासाठी गाडी आलेली आहे मला असं वाटते. आळंदी पुणे गाडी लागलेली आहे आळंदीसाठी आणि गर्दी भरपूर आहे पाहू शकता तुम्ही. लोकांची चढाओढ आहे दरवाजासमोर पाहू शकता गाडीत शिरण्यासाठी. क्रमांक 5 आणि 6 अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर मुक्ताईनगर शेगाव या आमच्या भागात जाणाऱ्या बसेस आहे. पण याच्यामध्ये बुलढाणा नाही लिहिलेलं. पंढरपूर शिर्डीची गाडी लागलेली आहे. 12 वाजताचा टायमिंग होता या गाडीचा. 12:30 झाले. अर्धा तास लेट आहे पण एकच टाईम आहे शिर्डीसाठी गाडी. आणि इकडे संगमनेर आहे. पंढरपूर संगमनेर. 12:30 वाजलेले आहेत आता. 12:30 झाले. शिराळा ते हैदराबाद गाडी लागलेली आहे. पंढरपूर सोलापूर उमरगा जहिराबाद हैदराबाद आंतरराज्य बस प्रवास एरिया आहे ही. लॉंग रनर गाडी. आणि आत्ता बाजूला कोणती गाडी आली बघूया. फलटण लातूर गाडी आहे. फलटण सोलापूर तुळजापूर लातूर पंढरपूर नंतर सोलापूर. स्वारगेट पुणे गाडी लागलेली आहे. इकडे अकलूज आहे हैदराबाद अकलूज आणि इकडे स्वारगेट आहे पंढरपूर स्वारगेट. 12:30चा टाईम. ही गाडी कराडसाठी लागलेली आहे. 12:30चा टाईम झालेला आहे. धाराशिव सोलापूर कराड लागलेली आहे. तुळजापूर ते सावंतवाडी सोलापूर पंढरपूर. पंढरपूर नंतर कोल्हापूर आजरा आंबोली आणि सावंतवाडी असाच रूट आहे गाडीचा. गाडी पॅक झालेली आहे. गाड्या ऑलवेज सगळ्याच पॅक होणार आहे आता. पंढरपूर ते बीड गाडी लागलेली आहे. इलेक्ट्रिक शिवाई गाडी आहे ही. पौनचा टाईम झालेला आहे आत्ता बीडसाठी इलेक्ट्रिक शिवाई. तर मित्रांनो मला पण जायला गाडी नाही भेटणार इथून कारण इकडे सोलापूर कोणते रूट आहे तुम्हाला तर माहितीच आहे. संभाजीनगर जालना बुलढाणा तिकडचे रूट नाही आहे इकडे जास्त करून. तर मला आत्ता जी संगमनेर गाडी आहे तिथपर्यंत जातो अहिल्यानगरपर्यंत. तिथून मग मी पुढे प्रवास करेन. तर पंढरपूरचा बसस्टँडचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच पुढच्या बसस्टँडवर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.